हॅलो लेडीज, दिस इज एस अँड दिस इज जी. आणि तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन एपिसोडमध्ये, जिथे आम्ही 25ची सिरीज परत कंटिन्यू करत आहोत. येस, तर आज आम्ही तुम्हाला अशा काही हॅबिट्स सांगणार आहोत, सवयी सांगणार आहोत, ज्या तुम्ही 2025मध्ये तुमच्या रुटीनमध्ये किंवा तुमच्या रोजच्या आयुष्यात छानपैकी अवलंबू शकता. तर पहिली हॅबिट ती आहे ट्रॅकिंग युअर एक्सपेन्सेस ट्रॅक करायचे म्हणजे अगदी आम्ही असं नाही म्हणत आहे की फक्त रोजचा हिशोब लिहिलाय आणि सोडून दिलंय, असं नाही. ट्रॅकिंग युअर एक्सपेन्सेस म्हणजे तुमच्या प्रत्येक वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये किती तुमचा खर्च होतोय. जसं की तुमचे स्किन केअरला कितपत पैसे जात आहेत, तुम्ही ॲक्च्युली सेल्फ केअरसाठी प्रॉपर म्हणजे सोलो डेट्ससाठी, फिरण्यासाठी, एक्सपिरियन्ससाठी किती पैसे खर्च करताय, कपड्यांवर किती पैसे खर्च करताय. आणि मग तुम्हाला कळेल की काही अशा कॅटेगरी आहेत का की जिथं वायफळ खर्च होतोय आमचा, आणि तो तिथे होण्याऐवजी मी मे बी हे असं इथले कपड्याचा जो खर्च आहे तो शिफ्ट करून कदाचित एक ट्रिप करून येते. बरोबर आहे. नेक्स्ट असं आहे, अशी सवय तुम्ही स्वीकारू शकता, ती म्हणजे ट्रॅकिंग युअर मेन्स्ट्रुअल सायकल. तुमची मासिक पाळी तुम्ही ट्रॅक करणं. कारण हे का गरजेचं आहे की तुमचे मूड स्विंग्स, तुमच्या खाण्यापिण्याच्या ज्या काही चेंजेस आहेत किंवा तुम्हाला एक हॉर्मोनल हेल्थचा जो बॅलन्स असतो, बेसिकली तुम्हाला ट्रॅक करता येतो की जास्त दिवस येते, कमी दिवस येते, की डिले होतोय किंवा लवकर येत आहेत किंवा किती दिवस होत आहे. आणि जर त्याच्यात काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट करू शकता. या सगळ्यासाठी तुम्ही तुमची मासिक पाळी ट्रॅक नक्की करा. तिसरी सवय म्हणजे आठवड्यातनं एकदा एक्सफोलिएशन करणं. आता माझी हॅक अशी आहे की मी काय करते, माझं जे फिजिकल एक्सफोलिएशन असेल त्यामध्येच मी माझं ग्लायकॉलिक ॲसिड टाकते आणि आठवड्यातनं एकदा त्याने आंघोळ करते. ओके. त्याने असं होतं की केमिकल एक्सफोलिएशन आणि फिजिकल एक्सफोलिएशनचे दोन्ही कंबाईन बेनिफिट्स मी घेते आणि मला वेगळा स्क्रब पण घ्यावा लागत नाही. नाईस. ओके, नेक्स्ट हॅबिट म्हणजे तुम्ही तुमच्या रोजच्या बॅगमध्ये सनस्क्रीन नेहमी कॅरी करून ठेवा. सो एक टाकून ठेवा, एक सनस्क्रीन बॅगमध्ये, एक सनस्क्रीन तुमच्या रोजच्या व्हॅनिटी मेकअप बॅगमध्ये. सो असे 2-3 सनस्क्रीन असणं काही वाईट नसतं. माझी 5वी सवय अशी आहे की जसं सनस्क्रीन आपण एक्स्ट्रा कॅरी करतोय तसं नेल पेंट रिमूव्हरचे वाईप्स जे येतात ते पण 2 कॅरी करून ठेवा. कधी कधी नेल्स चिप म्हणजे नाही का, नेल पेंट चिप होते, किंवा द थिंग इज की नेल पेंट हे शेवटी केमिकल आहे. तुमच्या नखांवर ते फार काळ असणं फार काही चांगलं नाही आहे तुमच्यासाठी. नखांच्या तब्येतीसाठी ते चांगलं नाही आहे, आरोग्यासाठी ते चांगलं नाही आहे. त्यामुळे एकदा इव्हेंट झाला किंवा एकदा त्याचा पर्पज संपल्यानंतर फक्त ते पटकन चटकन रिमूव्ह करून टाकून द्या. म्हणजे नखं तर स्वच्छ आणि हेल्दी राहतीलच आणि ते चांगलंही दिसेल. चिप नेल्सपेक्षा नो नेल पेंट ऑलवेज लुक्स गुड. करेक्ट. माझी नेक्स्ट हॅबिट यालाच धरून आहे की तुम्ही तुमच्या बॅगमध्ये एक कॉटन वाईप किंवा एक नॅपकिन ॲटलिस्ट किंवा एक वेट वाईप असं काही पण तुम्ही एक ठेवा, ज्याने तुम्हाला धूळ बसले असेल, मळला असेल चेहरा किंवा घाम आला असेल किंवा ऑइली असेल स्किन, तर पटकन काहीतरी पुसता येईल. किंवा इव्हन कपड्यांवर काही सांडलं तर लगेच पुसता वगैरे येतं, त्यासाठी तुम्ही ते ठेवू शकता. आता 7वी महत्त्वाची सवय म्हणजे प्लास्टिकचे कंगवे वापरण्यापेक्षा आता आपण खरंच वुडनचे कंगवे, वुडन कोंब वापरणं सुरू केलं पाहिजे. जर तुम्ही ऑलरेडी करत असाल, गुड फॉर यू. पण नसाल करत तर नक्कीच तुम्ही ते कन्सिडर करा केसांच्या हेल्थसाठी. म्हणजे आपल्याला नेहमी कॉमेंट्स येतात की प्रोडक्ट सांगा आणि हॅक्स सांगा, आणि मला असं वाटतं की बेसिक्सकडे पहिल्यांदा वळूयात आपण. पहिल्यांदा त्याची काळजी घ्यायला हवी. बरोबर. येस. माझी नेक्स्ट हॅक अशी आहे की तुम्ही तुमच्या बॅगमध्ये जसं सनस्क्रीन आणि बाकी वेट वाईप्स वगैरे ठेवताय, तसं तुम्ही काहीतरी स्नॅक ठेवा, छोटंसं काहीतरी स्नॅक ठेवा. मग ते काही पण असू शकतं, एखादा छोटा लाडू किंवा एखादं फळ किंवा एखादं काहीतरी प्रोटीन बार किंवा खारे शेंगदाणे चिक्की, काहीही असू शकतं. पण तुम्ही ठेवा, कारण ती भयानक भूक जी लागते ना 5:30 वाजता, बरोबर आहे, ती खूप, आणि कुठेही मेट्रोमध्ये, गाडीमध्ये, कॅबमध्ये, कुठेही लागते ती. ऑफिसच्या मीटिंग मध्ये सुचत नाही आणि मग त्यानंतर, त्यामुळे ते ठेवा. आता 9वी सवय जी तुम्ही नक्कीच अवलंबू शकता ते म्हणजे गार्निशिंग करणं. गार्निशिंग करणं म्हणजे काय,
एखाद्या भाजीवर लिंबू पिळणं किंवा पोह्यांवर लिंबू पिळणं, थोडीशी कोथिंबीर आमटीमध्ये भरभरून टाकणं किंवा डाळिंबाचे दाणे तुमच्या चाटवर टाकणं, खोबरं, ह्या सगळ्यांनी कसं होतं, एक तर ते प्लीजिंग, अस्थेटिकली प्लीजिंग दिसायला छान तर राहायचं, पण हे असे छोटे छोटे जे न्यूट्रिएंट्स जे तुम्ही ऍड करता ना तुमच्या फूडमध्ये, फूड प्लेटमध्ये, हे लॉंग टर्म मध्ये खरंच खूप चांगलं बॅलन्स होते. हो, आपल्याकडे बघ ना, पोह्यावर लिंबू का पिळतात, ते बॅलन्स डाएट म्हणलं जातं, ते पचायला हेल्प करतं. बरोबर, खूप म्हणजे आणि फार छोट्या गोष्टी आहेत ह्या, जसं की आता दह्यावर थोडी काळी मिरपूड भुरभुरून टाकणं, फार छोट्या गोष्टी आहेत, पण तुमच्या डायजेशनसाठी म्हण, हेल्थसाठी म्हण, ह्याचा खूप उपयोग होऊन जातो, जसं तू बोललीस. नक्कीच. आता पुढची हॅबिट अशी की तुम्ही तुमच्या रेग्युलर एका रुटीन मधनं 5 ते 10 मिनिटाचा एकांत मिळवा. तो कुठूनही मिळवा, म्हणजे 5-10 मिनिटं एकटेच तुम्ही वॉक करायला जा किंवा कुठेतरी शांतपणे बसा. पण जेव्हा तुम्ही खूप सगळ्यांमध्ये केऑटिक एन्व्हायरमेंटमध्ये असता, तेव्हा तुम्हाला 5-10 मिनिटं लागतात जस्ट टू सॉर्ट युअर माइंड आणि तुमचे विचार थोडेसे सॉर्ट करण्यासाठी, तर तो नक्की घ्या. सवय नंबर 11 जी की मी स्वतः अवलंबली आहे, ते म्हणजे जेव्हा तुम्ही ओव्हर थिंक करायला लागाल, प्लीज गेट युअर सेल्फ अप आणि थोडीशी मुवमेंट करून या. जर जमलंच तर थोडंसं नेचरच्या अराउंड, म्हणजे गवतावर चालणं म्हणा किंवा थोडंसं जिथे झाडाझुडपांचा थोडासा आवाज येईल छान असं शांत, अशा ठिकाणी, म्हणजे थोडक्यात त्या वर्दळीतनं थोडंसं लांब जाऊन मुवमेंट करणं. कारण ओव्हर थिंकिंग खूप जास्त ड्रेन करते तुमच्या मेंटल हेल्थला. हो, त्यामुळे अशा वेळेला प्लीज जिथे आहात तिथनं उठून थोडीशी वॉक करणं, इट हेल्प्स अ लॉट. आय नो. ओके, नेक्स्ट हॅबिट जी तुम्ही करू शकता ती म्हणजे एका खूप थकलेल्या दिवसानंतर, थकून भागून आल्यानंतर एक छानपैकी आंघोळ करा. एक क्विक शॉवर घेऊन या किंवा पटकन एक कावळ्याची आंघोळ जरी केली तरी चालेल, पण त्यांनी सगळा थकवा निघून जातो, निगेटिव्हिटी निघून जाते, तुमचं दिवसभराचा जो सगळा शीण असतो तो निघून जातो आणि तुम्हाला छान आणि येते. जर त्याच्यासाठी तुम्हाला रेकमेंडेशन्स हवे असतील तर तसा पूर्ण सुवासिक आंघोळच्या एक्सपिरियन्सवर एक व्हिडिओ बनवलेला आहे, बॉडी वॉश आणि स्क्रब आणि आम्ही त्याच्यात सगळं सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट रेकमेंडेशन्स नक्की मिळतील. सध्या आपण जाऊयात पुढच्या हॅबिट्सवर. तर पुढची हॅबिट आहे, प्लॅन करा पण जास्त विचार नका करू. म्हणजे समजा तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायचं असेल तर ट्रॅव्हलिंगच्या 2-4 आयटिनरी, म्हणजे एखाद्या ठिकाणावर तुम्ही कुठे खाऊ शकता, कुठे फिरायला जाऊ शकता, तिथे पाहायला काय आहे, ह्याचे एक 2-3 प्लॅन्स रेडी असणं. किंवा अगदी कसलेही छोटे मोठे तुमचं एखाद्या दिवसाचं, की मी एक दिवशी काय करीन, उठीन सकाळी मस्त मूवी बघीन, शॉपिंग करीन आणि तमुक देवाला जाऊन नमस्कार करून घरी येईन, असं एक सोलो डेट तुम्ही प्लॅन करत असाल, हा प्लॅन करा. आणि ज्या वेळेला ती वेळ साजेशी दिसतीये बस निघा, त्याचा उपयोग करून घ्या. प्लॅन रेडी ठेवायचा पण जास्त विचार नाही करायचा. ज्या वेळेला योग्य वेळ दिसतीये निघाले. आता पुढची हॅबिट अशी आहे की तुम्ही आठवड्यातून एकदा तरी हेअर स्पा नक्की घ्या. मग तुम्हाला ते खूप पैसे खर्च करूनच करायची अशी काही गरज नाहीये. तुम्ही घरच्या घरी पण तुम्ही हेअर स्पा घेऊ शकता छानपैकी. आणि आपल्याकडे काही रेकमेंडेशन्स पण आहेत. आम्ही काही प्रॉडक्ट्स वापरतो घरच्या घरी हेअर स्पा करण्यासाठी, ते आम्ही नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक डाऊन करून देऊ. येस. आता 15वी हॅबिट म्हणजे जसं आपण केमिकल किंवा फिजिकल एक्सफोलिएटर बॉडीसाठी वापरतो, तसं मला असं वाटतं की जरी आपण ब्रश करत असू, दोन्ही वेळेला ब्रश आणि पेस्ट वापरत असू, तरी पण एक दंतमंजनचा वापर असणं काही वाईट नाही आहे. इट लिटरली ॲक्ट्स लाईक अ स्क्रब फॉर युअर माउथ. आणि मला त्याचे रिझल्ट्स खरंच मला चांगले मिळाले आहेत. आय थिंक यू शुड कन्सिडर डुईंग दॅट. मला जे प्रोडक्ट्स आवडतात ते आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक करून देऊ. येस. ओके, पुढची अशी सवय म्हणजे तुम्ही प्रोटीनचा कुठला तरी सोर्स तुमच्या जेवणात समाविष्ट करून घ्या. म्हणजे पनीर आहे किंवा आपली कडधान्य आहेत किंवा दह्यात आपण जसं कोशिंबीर करतो तशी कोशिंबीर किंवा काही पण तुम्ही नक्की असं ठरवा की सकाळ आणि दुपारी आणि रात्रीच्या जेवणात मी एक तरी प्रोटीनचा काहीतरी खाईन. आता सवय नंबर 17 म्हणजे जी अतिशय सोपी आणि छोटीशी सवय आहे, ते म्हणजे तुमच्या नाभीमध्ये 1-2 थेंब बदामाचे तेल लावणं. आता ह्याचं बदामाचंच म्हणून नाही, तुमच्या बॉडीच्या नीडनुसार आयुर्वेदामध्ये प्रत्येक तेलाला काही ना काही वेगळं प्रामाण्य, काही ना काही महत्त्व दिलेलं आहे.
तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करा. ह्याला लिटरली 1 किंवा 2 सेकंद लागतात आणि त्याचे शरीरावर चांगले म्हणजे म्हणतो ना चांगले इफेक्ट्स आहेत असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. तर आणि दिस डझंट हार्म. सो मला असं वाटतं की करायला काहीच हरकत नाहीये. हो. ओके. पुढची सवय अशी की तुम्ही तुमच्या रोजची जी तुमची ऑफिसची बॅग असेल किंवा तुमची कुठली पण बॅग असेल त्यामध्ये असे 1 किंवा 2 पाउचेस ठेवा, ज्याने तुमचं सामान, तुम्ही बघितलंय का ती एक बाई असते तिच्याकडे मोठी बॅग असते, त्या बॅगेत एक बॅग असते, त्या बॅगेत एक बॅग असते आणि ती खूप वेळ असं शोधत असते, तिला तिचं वॉलेटच सापडत नसतं, ती बाई नसेल बनायचं. तर तुम्ही तसं एक सॉर्टेड पाऊच तुम्ही त्या बॅगेत ठेवा. सवय नंबर 19 ती म्हणजे आठवड्यातनं एकदा तरी तुम्ही उकडलेले पदार्थ किंवा फर्मेंटेड फूडचं मील पूर्ण घ्यावं. म्हणजे जसं की समजा एक वेळचा नाश्ता जो आहे तो इडलीचा केला आहे किंवा आपल्याकडे वरणफळं म्हणतो आपण, डाळीतली फळं, काही जण उकडलेली वरणफळं वगैरे असं म्हणतात. हे असे जे पदार्थ आहेत जे उकडून केले जातात किंवा कोथिंबिरीची वडी उकडून असते, हे जे काही उकडलेले पदार्थ आहेत आहारामध्ये तुम्ही समाविष्ट करून घ्या. ओके. सवय नंबर 20 तुम्ही ट्रॅव्हल करताना ट्रॅव्हल ऑर्गनायझर्सचा वापर करायला सुरू करा. त्यामुळे तुमचे कपडे, तुमचे वेगवेगळ्या गोष्टी खूप सॉर्टेड राहतील. सवय नंबर 20 जी म्हणजे तुमच्या बॅगमध्ये एक इमर्जन्सी किट ठेवा, ज्याच्यामध्ये बँडेज, एखादी डोकं दुखण्याची गोळी, सेफ्टी पेन, फेविक्विक अशा अगदी इमर्जन्सी गोष्टी असतील आणि लिटरली इतकासा पाऊच तयार होतो जो की तुम्हाला कधीही कामी पडू शकतो. बरोबर. ओके. सवय नंबर 22 रोज सकाळी एखादा तरी मंत्र किंवा श्लोक उठल्या किंवा तुमची रोजचा एक रुटीन झाल्यावर तुम्ही म्हणा. त्यामुळे तुमच्या लाईफमध्ये खूप पॉझिटिव्हिटी येईल. सवय नंबर 23 ती म्हणजे तुमच्या वॉलेटमध्ये तुमचे 2 पासपोर्ट साईज फोटो आणि तुमचा लागणारे एखादं तरी ID कार्ड त्यात ठेवणं. कारण की पासपोर्ट फोटो नाही आहे म्हणून काही कामं अडली आहेत असं बऱ्याचदा होतं किंवा त्याच्यासाठी तुम्हाला फोटो बूथ शोधायला लागतो आणि मग ते सगळं केऑस तयार होतो. त्यापेक्षा 2 पासपोर्ट साईज फोटो तुमच्या बॅगमध्ये असलीच पाहिजे. सवय नंबर 24 म्हणजे तुम्ही तुमच्या फोनमध्ये इम्पॉर्टंट गोष्टींचे रिमाइंडर्स लावून ठेवा की मला उद्या सकाळी या व्यक्तीला फोन करायचा आहे. हे तुम्ही रिमाइंडर आजच लावून ठेवा म्हणजे तुमचं काम सोपं होईल. राईट. सवय नंबर 25 ते म्हणजे तुमच्या हँडवॉशच्या शेजारी तुमची हँड लोशनची बॉटल ठेवा. कारण की कोरडे हात कोणालाच नको आहेत. हँडवॉश झाल्या लगेच लोशन लावून घ्या म्हणजे तुमचे हात सॉफ्ट राहतील. तर असा होता आमचा 25 सवयींचा हा व्हिडिओ. होप तुम्हाला आवडला असेल. कमेंट करून नक्की कळवा. फॉर नाउ वी विल रॅप अप दिस एपिसोड. दिस इज जी अँड दिस इज एस.